हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या रेसिपीमध्ये मऊ आणि लुसलुशीत असा उपमा ही रेसिपी. चला तर मग आपण रेसिपीबद्दल जाणून घेऊयात. तर फ्रेंड्स, उपमा बनवण्यासाठी 1 ते 2 वाटी रवा तेलामध्ये भाजून घ्या. फोडणीमध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे आणि कांदा, आवडीनुसार भाज्या, गाजर, मटार परता. त्यात 3 वाटी गरम पाणी, पीठ आणि साखर टाकून उकळी आणा. बारीक गॅसवर रवा मिसळून 5 मिनिटे वाफ काढा. शेवटी कोथिंबीर, लिंबू आणि साजूक तूप टाकून गरमागरम उपमा सर्व करा. तर आता आपण पूर्ण रेसिपी जाणून घेऊयात. तर मी इथे रवा घेतलेला आहे चाळून आणि निवडून. तर इथे मी सर्वात अगोदर कढाई ठेवून घेतली आहे. तर आता आपण साहित्य बघूयात. कढाईमध्ये जाडा रवा 2 वाटी, तेल तुपामध्ये भाजून घ्यायचं, तेलामध्ये किंवा तुपामध्ये. शेंगदाणे 2 मोठे चमचे, हरभऱ्याची डाळ आणि 2 मोठे चमचे उडदाची डाळ, मोहरी आणि जिरे प्रत्येकी अर्धा चमचा, कढीपत्ता 7 ते 8 पाने, उडीद डाळ 1 ते 2 चम्मच, कांदा मध्यम आकाराचा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे बारीक चिरून घ्या. आता मी सर्वात अगोदर इथे हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ ही भाजून घेत आहे. तर हे तुमच्या प्रमाणामध्ये टाकायचं आहे. तर मी इथे हे दोन्ही एकसाथ भाजून घेते. तर फ्रेंड्स, ही डाळ मी थोडीशी जास्तीच घेतली आहे, कारण हे 2 ते 3 उपण्यासाठी पुरेल त्यासाठी. तर इथे मी डाळ, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ छान असा ब्राऊन कलर येईल तोपर्यंत भाजून घेणार आहे. आणि आपल्याला उपमा आपण नेहमीच अधूनमधून करत असतो, त्यासाठी 1 खटी डाळ भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी डाळ भाजून घेते आणि स्टोअर करून ठेवते. आणि जेव्हा मी उपमा बनवते तेव्हा मी फक्त 2-2 चम्मच अशी डाळ एका उपम्यामध्ये म्हणजे टाकते आणि बनवते. तर अशा प्रकारे मी इथे 3 ते 4 हिरवी मिरची घेतली आहे आणि ते मी आता कट करून घेत आहे. आणि इथे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतली आहे. ती कोथिंबीर छान अशी बारीक अशी चिरून घ्यायची आहे हिरवी मिरची कट केल्याच्या नंतर. तर मी इथे सर्वात अगोदर आता कढई ठेवली आहे. तर फ्रेंड्स, आता आपण जाणून घेऊयात की उपमा करण्यासाठी लागणारे साहित्य. तर मी इथे मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, शेंगदाणे, मटर आणि हिरवी मिरची. आणि इथे आपण जोपर्यंत आपण रवा भाजतो तोपर्यंत आपण ती भाजलेली डाळ पाण्यामध्ये डीप करून ठेवायची आहे, म्हणजेच ते फुलू द्यायचे आहे. तर मी इथे त्यानंतर इथे सर्वात अगोदर तेल टाकून घेतले. तुम्ही इथे तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता. तर मी इथे तेल टाकून घेतले. त्यानंतर मिडियम साईजचा आपला रवा जो असतो तो टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी शेंगदाणे थोडेसे भाजून असे घेते, जेणेकरून तेलामध्ये कच्चे नाही राहतील त्यासाठी. तर आपण आता जाणून घेऊयात उपम्यासाठी लागणारे पूर्ण साहित्य. तर मी इथे जाडा रवा 1 ते 2 वाटी, 4 ते 5 माणसांसाठी मी 2 वाटी रवा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर 2 मोठे चम्मच कच्चे शेंगदाणे घेतले आहे. त्यानंतर मोहरी आणि जिरे प्रत्येकी अर्धा चम्मच, कढीपत्ता 7 ते 8 पाने, उडीद डाळ 2-2 चम्मच, कांदा मीडियम साईजचा बारीक चिरलेला, हिरवी मिरची 4 ते 5. आणि त्यानंतर आपण गाजर किंवा टोमॅटो हे तुम्ही टाकू शकता. तर मी हे गाजर आणि टोमॅटो टाकलेले नाही आहे, तर मी इथे मटार टाकलेली आहे. त्यानंतर मी इथे सर्वात अगोदर तेल टाकून घेतले. त्यानंतर मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी तडतडल्याच्या नंतर मी इथे अर्धा चम्मच जिरे टाकून घेतले, अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे. तर त्यानंतर मोहरी आणि जिरे लाल झाल्याच्या नंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा असा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. त्यानंतर जर तुम्ही मटर तुमच्याकडे असेल तर मटर टाकायचे आहे. आणि मी इथे भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहे. तर इथे शेंगदाणे अजून थोडंसं तेलामध्ये आपण छान असं परतून घेऊयात. त्यानंतर इथे मी
मटार टाकली आहे. जर मटार तुमच्याकडे असेल तर टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल. पण या उपम्यामध्ये छान असं हॉटेल स्टाईल उपमा जर तुम्हाला खायला आवडत असेल ना, तर आपल्याला ह्या उपम्यामध्ये 100% डाळ ही भाजून टाकलीच पाहिजे. तर मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतले आणि हे सगळं परतून घेत आहे. तर डाळ आपल्याला का टाकायची आहे, जेव्हा आपण उपमा खातो तेव्हा दाताखाली थोडीशी डाळ येते, तर ती चावून खाण्यासाठी ती मजा एक वेगळीच असते. तर त्यासाठी आपल्याला उपम्यामध्ये नक्कीच डाळ वापरायची आहे, हरभऱ्याची आणि उडदाची. तर अशा प्रकारे मी इथे कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि सगळं मटेरियल आता मी छान असं परतून घेत आहे. आता भाज्या परतताना चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि त्यामध्ये तुम्ही आलं पण टाकू शकता. कांदा गुलाबी झाला की आवडीनुसार मटार, गाजर टाकू शकता. तर मी इथे फक्त मटार टाकले आणि गुलाबी झाल्याच्या नंतर त्यानंतर मी पाणी टाकले. पाणी हे मिश्रणामध्ये गरम करून टाकायचं आहे. तर मी इथे 2 ते 2.5 ग्लास पाणी असं टाकलेले आहे 2 वाटी रव्यासाठी. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि साखर टाकायचं. काही जण साखर पण टाकतात, तर मी इथे साखर टाकत नाही आहे. तर पाण्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे. पाणी उकळल्याच्या नंतर वाफ काढायची आहे. पाण्याला उकळी आल्याच्या नंतर गॅस हा थोडा मिडियम करायचा आहे, बारीक करा आणि भाजलेला रवा टाकून सतत ढवळायचा आहे. तर मी इथे उकळी आल्याच्या नंतर डाळी टाकून घेतलेला आहे. छान असं 2 मिनिट डाळीला उकळी येऊ द्यायची आहे. डाळीला उकळी आल्याच्या नंतर छान असं आपल्याला जो रवा आहे तो थोडा करून टाकायचा आहे. तर मी इथे 2 मिनिट छान अशी उकळी आणून घेत आहे पाण्याला. तर तुम्ही इथे बघू शकता. तर आपण जेव्हा पाण्याला उकळी आणून घेतो तेव्हा डाळ काही भिजत घातलेली असते काही वेळ, आणि काही वेळ पाण्यामध्ये उकळल्यामुळे डाळ छान अशी शिजते. आता मी थोडं करून रवा टाकून घेत आहे वरून. तर महत्त्वाच्या टिप्स, उपमा मोकळा होण्यासाठी जाड रवा वापरा आणि रवा नेहमी भाजून वापरा. यामुळे उपमा चिकट होत नाही. आणि पाण्याचे प्रमाण नेहमी रव्याच्या 3 पट असले पाहिजे. तर त्यामुळे आपला उपमा जो असतो तो एकदम मऊ आणि लुसलुशीत असा होतो. तर तुम्ही इथे बघू शकता फ्रेंड्स. तर मी वरून हळूहळू थोडं म्हणजे रवा टाकून घेत आहे आणि चाकूच्या साहाय्याने मी तो रवा परतून घेत आहे. कारण मी एखाद्या चम्मचने वगैरे जर ते परतवलं तर ते खूप मोठा स्पेस होतो आणि त्यामुळे थोडेसे गोळे येतात. चाकूने असं छान असं परतवलं जातं, म्हणजे ढवळलं जातं. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे छान अशा बुडबुड्या येत आहेत. तर आपण 3 ते 4 मिनिट आपण स्लो गॅसवरती उपमा हा परतून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता आणि मस्त अशी डाळ पण त्यावरती दिसत आहे त्यामध्ये. तर जेव्हा आपण साधा उपमा बरेच जणांना माहिती नाही की डाळीमध्ये उपम्यामध्ये डाळ टाकतात. जे हॉटेलमध्ये तुम्ही खाल्ले असेल तर तुम्हाला माहिती आहे की त्यामध्ये डाळ टाकतात. तर ती खूप छान अशी दाताखाली आल्याच्यानंतर खूप छान अशी खायला छान लागते उपमा. तर अशा प्रकारे मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि बरेच जणांना माहिती नाही आहे की उपम्यामध्ये डाळ टाकतात म्हणून. तर तुम्ही हरभऱ्याची किंवा उडदाची डाळ टाकू शकता. तर मी इथे दोन्ही पण डाळी टाकलेल्या आहे. तुम्ही स्टार्टिंगला तर बघितलेच आहे. मी एकखटी डाळ म्हणजे 3-4 उपम्याची एवढी डाळ मी एकखटी भाजून ठेवलेली आहे. तर ते मी स्टोअर करते आणि केव्हा मी उपमा बनवते तेव्हा मी ती डाळ उपम्यामध्ये टाकतच असते. तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता छान असा आपला उपमा झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता डाळ किती मस्त असा कलर छान दिसतोय. तर अशा प्रकारे तुम्हाला जो उपमा बनवायचा असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या या स्टाईलने उपमा नक्कीच ट्राय करा आणि एकदम लुसलुशीत असा उपमा चविष्ट चवदार असा बनवा. तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची ही माझी रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि येणारी रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटूया पुढची रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, बाय बाय. चला तर मग या तुम्ही सुद्धा
उपमा खायला, तर मी इथे सर्व करत आहे. तर सर्व करता वेळेस तुम्हाला जर लिंबू हवा असेल तर तुम्ही लिंबू वरून टाकू शकता. तर इथे अशा प्रकारे मी इथे उपमा वाढून घेत आहे आणि सर्व करत आहे मिस्टरांना. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.